आज मी करते पंचरंगी पुलाव. तर हा पुलाव खरोखर सगळ्यांना खूप आवडतो आणि नेहमी आपल्या जेव्हा काही सणावाराचा विशेष स्वयंपाक करायचा असतो तेव्हा हा नेहमीच केला जातो. सगळ्यांच्याच घरात पुलाव केला जातो. तर तसा मी पण करते. तर त्याच्यात मुख्य म्हणजे हा खूप चांगला आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे. कारण याच्यात त्रासदायक असं कुठलेही घटक पदार्थ मी वापरत नाही आहे. सगळे नैसर्गिक जे पदार्थ आहेत मिळत आहेत तेच मी वापरते. मसालेसुद्धा अगदी कमी आहेत. तर त्याच्यात मुख्य इन्ग्रेडियंट म्हणा किंवा घटक पदार्थ म्हणा ते म्हणजे तांदूळ आणि भाज्या. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण वापरू शकतो याच्यात. तर तुमचा चॉईस आहे, तुम्ही कुठली भाजी वापराल काय, तसं तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही करू शकता. पण आज मी या भाज्या निवडलेल्या आहेत. तर आज मी याच्यात वापरणार आहे फ्लॉवर, गाजर, घेवडा आणि मटर. तर नेहमी मी बटाटेसुद्धा वापरते. आज माझ्याकडे फ्लॉवर होता म्हणून मी फ्लॉवर वापरते. तर त्याच्याऐवजी बटाटा वापरला तरी चांगला लागतो. आणि याच्यात आलं लसूण वगैरे मी काहीच वापरत नाही. मिरचीसुद्धा काही जण लाल मिरच्या ज्या असतात त्या वाळवलेल्या त्या वापरतात त्याच्यात, किंवा ओल्या लाल मिरच्यासुद्धा वापरू शकतो आपण. पण मी मिरची नाही वापरत त्याच्यामध्ये. तर नुसतंच असं राईस करते मी. याच्यासाठी मी वापरते आहे बासमती तांदूळ. बासमती तांदूळ वापरायचं कारण म्हणजे हा पुलाव असा मोकळा मोकळा झाला पाहिजे. त्याच्या ज्या सगळ्या कण्या आहेत तर त्या सगळ्या आपल्याला मोकळ्या अशा छान दिसायला पाहिजेत आपल्याला नेहमी. तर त्याच्यासाठी मग हे बघा असं लांब बासमतीचं आहे ना, लांब कणी असते आणि शिजवल्यानंतर ते खूप असं छान मोकळा मोकळा भात होतो. तर पुलावासाठी किंवा बिर्याणीसाठी किंवा इवन मसाले भातासाठी सुद्धा मी बासमती तांदूळ वापरणं पसंत करते. बासमती तुकडा म्हणून पण एक तांदूळ मिळतो आपल्या पुण्याला, तर तोसुद्धा चांगला असतो. पण मी ते अख्खा बासमती वापरते आहे. तर हे मुख्य घटक पदार्थ आहेत याच्यासाठी, पुलावासाठी. तर या पुलावाला मी नाव दिलं आहे पंचरंगी पुलाव, कारण याच्यात वेगवेगळ्या विविध रंगाचे पदार्थ मी वापरते आहे. तर त्यामुळे मी तसं नाव दिलेलं आहे. नुसता पुलाव म्हणलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर आणखीन आता बाकीचे काय काय घटक पदार्थ वापरायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हा बासमती तांदूळ आहे, हे मटर आहेत, नंतर फ्लॉवर, गाजर, घेवडा अशा भाज्या मी निवडलेल्या आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे. आता या पुलावाला एक छान आगळी वेगळी चव येण्यासाठी कुठले कुठले घटक पदार्थ त्याच्यात आणखीन मिसळायला लागतात ते मी तुम्हाला सांगते. मुख्य पदार्थ तर तुम्ही बघितलेत की बासमती तांदूळ आणि भाज्या. आता त्याच्याबरोबर मी काजू वापरते. त्याच्यात काजू चांगला लागतो त्याच्यात. त्याच्या अर्ध्या अर्ध्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मी. तर काजू मी नक्की वापरते त्याच्यात. मीठ आणि तूप आहे. मी तेल नाही वापरत आहे, पण तेलामध्ये केलं तरी काही हरकत नाही. पण मी नेहमी तूपच वापरते पुलाव करताना. त्याची एक छान वेगळी चव असते तुपाची. तर ती मी वापरते. साजूक तूप आहे ते. नंतर दालचिनी, मिरी आणि लवंग. तर आणखीन पण आपण वेलदोडे वगैरे वापरू शकतो, पण मी नाही जास्त. मसाले जितके कमी आपण वापरू तितकं चांगलं, उलट चांगली चव लागते त्याला, असं माझं मत आहे. तर हे जे मसाले आहेत ते मी कुटून किंवा पावडर करून भाजून वगैरे काही नाही वापरणार आहे. तर जेव्हा आपण तूप गरम करायला ठेवणार तर तेव्हा त्याच्यात आपण फोडणीला कसं मोहरी वगैरे घालतो तसे हे मसाले सगळे मी त्याच्यामध्ये थोडेसे तळून घेणार असे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे तांदूळ, भाज्या वगैरे. तर या भाज्यासुद्धा मी उकडलेल्या नाही आहेत. तर भात थोडासा असा शिजत आला की मग त्याच्यामध्ये त्या भाज्या मी ॲड करणार आहे. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिजवतो आपण कसं, त्याच्यावर ही चव अवलंबून असते आपल्या पुलावाची. कारण आपण इन्ग्रेडियंट्स तर इतके चांगले घेतलेले आहेत, चांगले हेल्दी वगैरे, पण जर आपण ते नीट शिजवले नाही पुरेसे किंवा अर्धवट शिजवले किंवा
खूप जास्त ओव्हर कुक केले तरीसुद्धा त्याची चव बदलते. त्यामुळे आपण कसे आणि किती शिजवतो आहे याला प्रत्येक पदार्थालाच त्याच्यात महत्त्व असतं. तर एस्पेशली पुलाव वगैरे भाताचे पदार्थात तर खूपच महत्त्व असतं. तर तांदूळ हा बासमती आहे, तर तो खूप जास्त शिजवायचा नाही आहे. म्हणजे अगदी मऊ झाला असा नाही करायचा की घट्ट गोळा असा नाही व्हायला पाहिजे. तर त्याची सगळी शीतं अशी वेगवेगळी, आत्ता कसा तांदूळ दिसतोय ना तसंच शिजल्यानंतर पण दिसला पाहिजे. पण ते करताना याची काळजी घ्यायची की तो काचकिरडा किंवा अर्धा कच्चा असा पण नाही राहिला पाहिजे. कारण मग पुलावाची चवच नाही लागणार. तुम्ही अर्धवट शिजलेला भात जर वापरला तर तो चांगला नाहीच न लागणार तुम्हाला, आणि ते पोटासाठी सुद्धा ते त्रासदायक ठरतं. अर्धं कच्चं अन्न आपण कधी खाल्लं तर आपल्याला हमखास त्रास होणारच. त्यामुळे ही नेहमी काळजी घ्यायची की तो खूप जास्त पण नाही शिजला गेला पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे. तेच या भाज्यांच्या बाबतीत. तर भाज्यासुद्धा शिजवताना काळजी घ्यायची की त्या अशा अगदी खूप जास्त शिजवायला नाही पाहिजेत आणि आत्ता दिसतात तेवढ्या अशा कच्च्या पण नाही राहायला पाहिजेत. तर छान म्हणजे त्याच्यात असं भात आणि भाज्या एकत्र त्याची चव चांगली लागू शकेल अशा पद्धतीने ते शिजवायचं आहे. आणि काजू थोडेसे तळून घ्यायचे तुपामध्ये. आणि हे मसाले तर आता मी पुलाव करायला सुरुवात करते. तर हा पुलाव सगळ्यांनाच खूप आवडतो आणि हमखास खाल्ला जातो. म्हणजे माझ्या मुलाला इतर वेळी भात खा असं सांगायला लागतं, अरे थोडा तरी भात खावा वगैरे. तर तो नाही नाही म्हणतो. पण असं पुलाव मसाले भात वगैरे असं केलेलं असलं की ते त्यालासुद्धा खूप आवडतं. तर अशा पद्धतीचा हा पुलाव सगळ्यांना आवडणारा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम, तर तो मी आता करते आहे. आता मी पुलावाची तयारी करायला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भाज्या सगळ्यात चिरून घेऊयात. तर त्याच्यासाठी आधी मला हे जे घेवडा आहे त्याची देठं काढून त्याचा शिरा काढून घ्यायला पाहिजेत. तर ते मी दाखवते. हे जे देठ आहे ते मोडायचं असं आणि असे त्याला लागून असलेले असं शीर ओढून घ्यायची. हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्या शिरा जर तशाच राहिल्या तर त्याची चव नाही चांगली लागत. अशा पद्धतीने या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने याच्या ज्या शिरा असतात देठं आणि शिरा त्या आधी काढून घ्यायच्या चिरायच्या आधी. असं हे असं काढून घ्यायचं. आता गाजर चिरून घेऊया. तर गाजर चिरताना जर त्याला असे खूप असे केस आलेले असतील गाजराला तर ते काढून घ्यायचे. पण आता हे गाजर तसं नाही आहे, साधंच आहे. त्यामुळे त्याला आपल्याला काही करायला नाही लागणार, फक्त ते कापायचं. तर ते कापायला वेगवेगळ्या प्रकारे नाही, तुम्हाला पाहिजे त्या आकारात कापून घ्यायचं. पण फक्त त्याचा खूप जाडसर तुकडे करायचे नाही तेवढं लक्षात ठेवायचं, कारण ते मग शिजायला पण वेळ लागतो आणि खाताना सुद्धा ते जरा त्रासदायक वाटतं. त्यामुळे गाजर चिरताना ती एक काळजी घ्यायची की थोडेसे पातळ आणि लहान काप करायचे त्याचे. तर ते मी आता करते. आधी त्याचा हा भाग, पहिला जो भाग असतो तो काढून घेते आणि हा पुढचा पण काढते. आता मी चिरताना काही जण असं उभे उभे पण चिरतात, असा उभे काप करून ते पण चिरतात. पण मी चिरताना आता असे चिरणार आहे आज, असे थोडेसे तिरका हे देऊन, आणि खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही. अगदी पातळ असेल तर ते पण छान नाही लागत. तर मी असे तिरके तिरके करते आहे. तसेही चांगले लागतात. तुम्हाला पाहिजे तर तशा आकाराचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. बरेचदा असे उभे उभे काप केलेले असतात. असे केले तरी हरकत नाही आहे, कारण हे गाजर खूप लहान आहे त्यामुळे असं करायला हरकत नाही. जर मोठ्या आकाराचं गाजर असेल तर मात्र असं नाही करता येत,
कारण मग त्याचा हा जो भाग आहे तो खूप मोठा राऊंड आलेला असतो, मग तो चांगला नाही वाटत भातामध्ये. मग ह्या असे, हे गाजरच इतकं लहान आहे त्यामुळे मी ते अशा पद्धतीने चिरून घेते. असं खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, अशा पद्धतीने असं मी चिरून घेतलेलं आहे. अजून तुम्हाला पाहिजे असेल तर याचे निम्मे भाग पण करू शकतो आपण, असे पाहिजे असेल. काही काही मोठे जे आहेत त्याचे करायला हरकत नाही, कारण खूप मोठे तुकडे असले तर ते पुलावामध्ये चांगले नाही लागत. म्हणून ती काळजी घ्यायची की खूप मोठे पण नाही व्हायला पाहिजेत आणि अगदी लहान पण नको, कारण मग ते लहान असले की इतके ते शिजले जातात की तेव्हा त्याची चव वेगळी अशी लागतच नाही. म्हणून ती काळजी घ्यायची की आपण कशा पद्धतीने भाज्या चिरतोय हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. असं गाजर चिरून घेतलं. हे सगळ्या याच्या शिरा काढून घेतल्या, त्याचे पण मी आता तुकडे करणार आहे. आणि फ्लॉवरची अशी फुलं मी आधीच करून घेतली होती, ते अजून मी लहान करणार आहे. त्याचे देठ अशी काढून त्याची फुलं अजून अशी लहान करून घ्यायची, अशी छोटी छोटी. अगदी खूप एवढं जाड चांगलं नाही ना लागत. थोडीशी अशी एवढ्या आकाराची साधारण फुलं करून घ्यायची त्याची आणि मग ते घालायचं. तर अशा पद्धतीने मी पुलावाची तयारी करून घेतली आहे. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत आणि बासमती तांदूळ जो आहे तो मी थोडासा धुवून घेतला होता आधीच. आता काही जण ना म्हणतात की तांदूळ असा भिजवून ठेवायचा वगैरे, तर त्याची काही गरज नसते, कारण बासमती तांदूळ तसाही शिजायला खूप लवकर शिजतो तो. आणि उलट जास्त भिजवून वगैरे ठेवलं तर मऊ होऊन जातो, ते काय बरोबर नाही. तर भिजवायची वगैरे गरज नाही आहे, पण स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर या भाज्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत. ह्या घेवडा, तर घेवड्याचे मी असे थोडेसे मोठे लांबट असे तुकडे केलेले आहेत. म्हणजे खूप लांब पण नको, पण अगदी आपण भाजी करताना कसे लहान लहान करतो तेवढे पण लहान नको असे. नंतर हे गाजराचे मी अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत सगळे. नंतर हे फ्लॉवर, तर फ्लॉवरची अशी मी फुलं अशी अशी छोटी छोटी करून घेतली. आता हा एवढा जो फ्लॉवर आहे तो कदाचित मला एवढा सगळा भातात लागणार नाही, कारण हे पण तांदूळ किती आहे आणि त्याच्यात किती प्रमाणात भाज्या घालायच्या हे पण तुम्हाला बघायला पाहिजे बरं का. नाही तर खूप भाज्या घातल्या तर असं वाटेल की भाज्यांमध्ये भात केलेला आहे का काय. तर तसंही नाही, त्याचं प्रमाणसुद्धा ठरवून घ्यायला पाहिजे की आपण भात किती शिजवणार आहोत त्याच्या प्रमाणातच भाज्या पण वापरायच्या. तर हे काजू आहेत, त्याचे मी अर्ध्या पाकळ्या करून घेतल्यात अशा पद्धतीने. नंतर मसाल्यामध्ये हे लवंग, मिरी आणि दालचिनी एवढे 3च घटक पदार्थ मी वापरणार आहे. याच्यापेक्षा जास्त वापरायची गरजही नाही, कारण भाज्यांची चव इतकी छान असते की मसाले अगदी थोडेसे त्यातला पूरक एवढे वापरले तरी पुष्कळ होतात. आणि हे सगळं मी साजूक तुपामध्ये करणार आहे. हे साजूक तूप आहे आणि आपल्याला चवीसाठी लागेल मीठ. तर एवढ्या साध्या सामग्रीमध्ये एक खूप छान आपल्याला चवदार असा पदार्थ तयार करता येतो आणि जो सगळ्यांनाच आवडतो. परिपूर्ण पदार्थ आहे, कारण याच्यात भाज्या पण आहे, तांदूळ पण आहे, मसाले थोडेफार आहेत, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फारच चांगला आहे हा पदार्थ. करायला पण सोपा आहे, तसा फारसा अवघड नाही आहे आणि वेळ पण खूप कमी लागतो, कारण बासमती तांदूळ शिजायला कमी वेळ लागतो आणि या भाज्या आपल्याला खूप अशा शिजवायच्या नाही आहेत ना, भाजी करताना शिजवतात तशा. हे थोड्याशा थोड्याफार क्रंची लागतील, त्या पुलावाबरोबर छान लागतील इतपतच शिजवायच्या आहेत. त्यामुळे पूर्ण पदार्थ करायला वेळसुद्धा कमी लागतो. तर अशा पद्धतीने ही तयारी झालेली आहे सगळी. आता मी ती वापरून आपला पंचरंगी पुलाव तयार करायला सुरुवात करते. तर आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी हे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे.
पसरट भांडं घेतलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. हे अशा पद्धतीने, आणि त्याचा तळ जो आहे तो चांगला जाडजूड आहे, जाड तळ असलेलं, कारण त्याच्यामुळे पदार्थ खाली असा करपत नाही तळाला. आज जरी आपली जास्त झाली तरी तो करपू नये, त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं की आपण भांडी कुठली वापरतो स्वयंपाकासाठी. तर हे मी भांडं आता ठेवलेलं आहे माझ्या गॅसच्या बर्नरवर, आणि आता त्याच्यामध्ये मी हे साजूक तूप वापरणार आहे. तर ते तूप वापरताना प्रमाणाचं भान ठेवायचं की खूप तुपकट भात छान नाही लागत, पण थोडंसं जास्त वापरायचं, कारण त्याला चांगली चव येते आणि त्याला अशी छान ग्लेज पण येते तुपामुळे तांदूळाच्या कणीला. तर अशा पद्धतीने मी थोडंसं तूप घातलेलं आहे, आणि आता ते गरम होते, तर त्याच वेळी मी त्याच्यात हे माझे जे मसाले आहेत ते घालते असे, आणि ते थोडेसे असे तडतडले की मग मी त्याच्यात माझं बाकीचं सामान घालते. आता हे जे आहे मिरी, ती मी वापरते, थोडीशीच घालायची बरं का, खूप जास्त नाही, कारण त्या खूप जास्त मिरी प्रत्येक घासाला आली तर ती चांगली नाही लागत. तर ती काळजी घ्यायची. तिखट पण असतात ना मिऱ्या. आणि हे थोडंसं लवंग 3-4च घालायचे, तेवढं पुरेसं असतं. काही जण वेलदोडे म्हणजे बडी इलायची घालतात, मोठे वेलदोडे जे मिळतात. तर माझ्याकडे ते मोठे वेलदोडे तर नाहीच आहे, पण मी आता आज वेलदोडा नाही वापरणार आहे. तर अशा पद्धतीने मी ते मसाले याच्यात घालून घेतलेले आहेत तुपामध्ये, आणि आता ते मी थोडेसे तळण्यासारखे करून घेते. चांगलं असं ते मोहऱ्याच्या त्या दालचिनी जे असतात आणि हे जे मिरी असतात ते असे फुटायला लागतात. चांगलं गरम झालं की ते फुटायला लागलं की मग आपण बाकीचे पदार्थ त्याच्यात घालायचे. तर आता भाज्या घालताना त्याचा क्रम लक्षात ठेवायचा, कारण गाजर आणि घेवडा शिजायला जास्त वेळ लागतो आणि फ्लॉवर आणि मटार पटकन शिजतं. त्यामुळे त्या सगळ्या भाज्या एकत्र एका वेळेला नाही भांड्यामध्ये घालायच्या. हे बघा, असं ती मिरी तडतडायला लागली म्हणजे ते गरम झालेलं आहे. मग आता मी याच्यात तांदूळ घालून घेते. माझा असा कोरडा म्हणजे धुवून घेतलेला आहे, पण असा गच्च ओला पण नाही आहे, आणि फ्लेम कमी ठेवते. आता तांदूळ मी एका म्हणजे घालून घेते आणि थोडंसं परत देतो, म्हणजे त्यात ते तूप जे आहे आणि मसाले ते सगळीकडे व्यवस्थित राहते अशा पद्धतीने. आणि मी काय करते, आता या ह्याच्यात आधी घेवडा घालून घेते, कारण घेवडा शिजायला वेळ लागतो आणि असा अर्धा कच्चा घेवडा चवीला चांगला लागत नाही. घेवडा पूर्ण शिजलेला पाहिजे, म्हणून मी या तांदूळामध्ये सगळ्यात आधी मी हा घेवडा घालून घेते. अच्छा, ते चांगलं मी परतते. थोडंसं परतायची खूप गरज नाही आहे आणि जास्त करायचं पण नाही. ती तांदूळाची ही जी कणी आहे ना, ती मोडली नाही पाहिजे. बासमती अख्खा आपण घेतला आहे ना, तर ती अख्खी कणी तशीच्या तशी आपल्याला दिसली पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर जास्त असं काही परतायचं नाही. आता हे एवढं झाल्यावर मी याच्यात पाणी घालून घेते. आता थोडं पाणी घातलं आणि नंतर शिजत आल्यावर वाटलं की अजून थोडं पाहिजे, मग त्याच्यानंतर थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल बरं का. पण आधीच जास्त घालून ठेवलं पाणी तर मग ते चांगलं नाही, कारण मग तो भात चांगला नाही लागणार. तर असं मी थोडंसं पाणी आता याच्यात घालून घेतलं आहे. आणि त्याला वाफ येऊन देते मी आधी थोडीशी, एक वाफ काढते त्याच्यात, आणि मग बाकीच्या भाज्या मी त्याच्यात ॲड करणार आहे अशा पद्धतीने. तेवढं याच्यात तूप घातल्यामुळे कसं छान त्याचा तवंग दिसतं की नाही तुपाचा, आणि या तांदूळाबरोबर घेवडा शिजेल. आता मी याच्यावर झाकण घालून त्याला एक वाफ येऊन देते.
आपल्या भाताच्या आधणाला चांगली उकळी फुटलेली आहे आणि वाफ पण छान येते. तर आता मी याच्यात बाकीच्या भाज्या मिसळायला सुरुवात करते. घेवडा आपण आधीच घालून घेतलेला आहे बघा, अजून पाणी पाणी आहे, म्हणजे पूर्ण मी ते शिजवलेलं नाही आहे. पण आता आपल्याला बाकीच्या भाज्या पण याच्यातच शिजल्या पाहिजेत ना, तर मी आधी सगळ्यात आधी गाजर घालते त्याच्यात. हे एवढं सगळं गाजर घालायचं नाही आपल्याला, थोडंसं घालायचं. म्हणजे पुरेसं होईल मला वाटतं. एवढं मी त्याचा गाजर घातलं. आता परत त्याला थोडीशी मी वाफ येऊन देते आणि मग त्याच्यात बाकीचे पदार्थ ॲड करते. आणि मंद आचेवर शिजवते मी हे सगळं, कारण खूप जास्त आच ठेवली की उकळतं ते, खूप उकळी फुटते, आपल्याला वाटतं ते शिजतं आहे, पण ते शिजलेलं नसतं खरं म्हणजे. त्यामुळे अगदी मंद आचेवर ठेवायचं. हे भात आता अगदी शिजत आलेलं आहे बघताय ना, पण तरी अजून त्याच्यात पाणी आहे. तर त्याच्यात मी आता फ्लॉवर आणि मटार एकत्र ॲड करते. एवढा सगळा फ्लॉवर नाही निघालणार आहे, थोडासा घालणार आहे याच्यातला. आणि हे करताना एक लक्षात ठेवायचं की या सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या बरं का. धुतल्याशिवाय कधीही भाज्या वापरायच्या नाहीत. आपण जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा त्या भाज्या आधी व्यवस्थित धुतलेल्या पाहिजे. असे मी फ्लॉवर ॲड करून घेतला आणि थोडे मटर घालते. मटर एवढे सगळे चालते. रंग किती छान दिसतोय की नाही? दिसत आहेत का 5 रंग तुम्हाला? अशा पद्धतीने तो भात आता अगदी शिजत आलेला आहे. याच्यात मी आता सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं काजू आणि मीठ घालायचं. मीठ घालायला आता मीठ घालते मी. मीठ घालताना काळजी घ्यायची, कारण आता त्याच्यात भाज्या पण आहेत आणि तांदूळ पण आहे. तर आपल्याला आपल्या घरात काय चवीचं लागतं जेवण त्या प्रमाणात तुम्ही मीठ घालायचं. काही घरामध्ये खूप कमी मीठ लागतं, काही घरात खूप जास्त लागतं. ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्यामुळे ते प्रमाण आपणच करताना ठरवून घ्यायचं. आणि भात परतताना अगदी हलक्या हाताने करायचा, कारण आपल्याला ही जी कणी आहे ती अख्खी तशीच राहायला पाहिजे, मोडायची नाही आहे ती आपल्याला. जर खूप जास्त जोरात असं आपण केलं तर ते नाजूक असतं ना आता, आणि आता शिजल्यावर आणखी मऊ झालेलं आहे ते. त्यामुळे ते थोडंसं, आता हे मला अजून थोडंसं शिजायला हवं आहे, म्हणून मी याच्यात थोडंसं आणखीन पाणी घालते. अगदी थोडंसं जास्त नाही. आणि आता परत त्याला वाफ येण्यासाठी ठेवते. बघा अगदी थोडंसं आहे आणि पूर्ण भात शिजतच आलेला आहे, म्हणजे शिजलाच आहे, पण थोडंसं अजून मला पाहिजे शिजायला. मी आता असं ठेवते आणि अगदी मंद आचेवर आणखीन त्याला वाफ येऊन देते. बघा आता आपला पुलाव तयार झालेला आहे, पूर्ण शिजलेला आहे छानसा, आणि त्याची कणी सगळ्या अशा शीतसुद्धा अशी मोकळी मोकळी दिसतात. अजून खाली थोडंसं आहे, तेवढं मी शिजवून घेईन आणि आपला पुलाव तयार झाला. दिसत आहे ना त्याच्यात रंग दिसत आहेत की नाही? आणि हा अशा पद्धतीने आपला पुलाव तयार झाला. सोपा आहे करायला आणि चवीला तर खूपच छान लागतं, आणि परत हेल्दी, आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला, उत्तम. तर हा असा तयार झाला आपला पंचरंगी पुलाव. बघा तुम्हाला किती त्याच्यात रंग दिसत आहेत. ते भाज्या आहेत, काजू आहे आणि लवंग, मिरी असे थोडे थोडे मसाले आहेत. हा मी तेल न वापरता साजूक तुपामध्ये केला आहे, आणि याच्यात मिरची वगैरे काही वापरलेली नाही आहे, आणि फक्त मीठ आणि हे बाकीचे मसाले, याच्यातून हा असा अप्रतिम असा पुलाव तयार झालेला आहे.
तर हा असा तयार झाला आपला पंचरंगी पुलाव. बघा तुम्हाला किती त्याच्यात रंग दिसत आहेत ते. भाज्या आहेत, काजू आहे आणि लवंग, मिरी असे थोडे थोडे मसाले आहेत. मी तेल न वापरता साजूक तुपामध्ये केला आहे आणि याच्यात मिरची वगैरे काही वापरलेली नाही आहे आणि फक्त मीठ आणि हे बाकीचे मसाले. याच्यातून हा असा अप्रतिम असा पुलाव तयार झालेला आहे.